हाय एव्हरीवन. आज आपण रोल ऑफ ऑस्मॉसिस हा पॉईंट बघणार आहोत. गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की ऑस्मॉसिस म्हणजे काय. तर ऑस्मॉसिस म्हणजे काय, थोडक्यात काय की मोमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम अ रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन थ्रो सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे सॉल्व्हंटची होणारी जी काही हालचाल आहे तर ती सोल्युशनच्या लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे होत असते आणि ती जी काही होणारी मूवमेंट आहे तर ती एका स्पेसिफिक सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या साहाय्याने होत असते. तर त्याला म्हटले जाते ऑस्मॉसिस. रोल ऑफ ऑस्मॉसिस. फर्स्ट रोल आहे प्लांट ॲब्सॉर्ब लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर फ्रॉम सॉईल. प्लांट्स काय करतात की सॉईलमधून जास्त प्रमाणात वॉटर काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. त्यानंतर सेकंड रोल आहे मुवमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर अक्रॉस सेल ड्यू टू ऑस्मॉसिस. म्हणजे प्लांट्समध्ये जी काही पाण्याचं हालचाल आहे त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे तर ते कशामुळे होतं आहे की ऑस्मॉसिसमध्ये. कारण आपण बघितलं की मुवमेंट म्हणजे जी काही पाण्याची होणारी मुवमेंट आहे तर ती कशी होते की प्लांटच्या रूटपासून तर लीव्हजपर्यंत होणारी मुवमेंट. त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशनमध्ये काय बघितलं आपण की ऑस्मॉसिस म्हणजे जे काही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे काय होत असतात त्याची होणारी मुवमेंट. म्हणजे हे पूर्णपणे कशावर डिपेंड्स आहे तर ऑस्मॉसिसवरती. त्यानंतर 3 नंबरचा रोल आहे ऑस्मॉसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्जिडिटी ऑफ प्लांट सेल. म्हणजे प्लांट सेल जे काही टर्जिडिटी म्हणजे जो काही कडकपणा येतो प्लांट्समध्ये तर तो कशामुळे होतो तर ऑस्मॉसिस. म्हणजे ऑस्मॉसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्जिडिटी ऑफ प्लांट सेल्स. त्यानंतर 4 नंबरचा आहे की टर्गर ऑफ द गार्ड सेल इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. म्हणजे गार्ड सेल म्हणजे काही टर्गर आहे तर ते एकदम महत्त्वाचं आहे. आता टर्गर प्रेशर म्हणजे थोडक्यात काय की ज्या प्रकारचं म्हणजे थोडक्यात आउटवर्ड प्रेशर एक्झर्टेड बाय द सेल सोल्युशन. तर टर्गर ऑफ द गार्ड सेल इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. त्यानंतर 5 नंबरचा रोल आहे इट इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द यंग सेल्स. तर जे काही ऑस्मॉसिस आहे तर ते यंग सेल्सची ग्रोथ होण्यासाठी पण महत्त्वाचे आहे. त्यानंतर सगळ्यात लास्ट आहे की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्गर प्रेशर इन रूट झायलम. दॅट इज रूट प्रेशर. म्हणजे रूट झायलमच्या टर्गर प्रेशरसाठी पण ते एकदम नेसेसरी आहे किंवा इसेन्शियल आहे. तर बघा की आपण आता काय बघितलं की रोल ऑफ ऑस्मॉसिसचा प्लांट लाईफमध्ये असलेला रोल. तर फर्स्ट रोल आहे की प्लांट्स काय करतात की सॉईलच्या साहाय्याने पाणी हे काय करत असतात, ॲब्सॉर्ब करत असतात. त्याचप्रमाणे प्लांट्समधील पाण्याची जी काही मुवमेंट आहे त्याचप्रमाणे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे तर ते कशामुळे होते तर ड्यू टू ऑस्मॉसिस. त्याचप्रमाणे जी काही टर्जिडिटी प्लांटची जी काही टर्जिडिटी आहे तर त्यासाठी पण ऑस्मॉसिस ही जी काही प्रोसेस आहे तर ती रिस्पॉन्सिबल आहे. त्याचप्रमाणे जे काही प्लांट सेल्समधील यंग सेल्स आहे तर त्याची ग्रोथ होण्यासाठी पण ऑस्मॉसिस हे इसेन्शियल आहे. त्याचप्रमाणे जे काही इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्जर प्रेशर इन रूट झायलम. म्हणजे रूट झायलमच्या टर्जर प्रेशरसाठी पण ते रिस्पॉन्सिबल आहे. फॉर एक्झाम्पल काय तर दॅट इज द रूट प्रेशर. म्हणजे हे काय थोडक्यात की प्लांट्समध्ये ऑस्मॉसिसचा असलेला रोल. ऑस्मॉसिस म्हणजे काय की थोडक्यात मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्याला म्हटले जाते ऑस्मॉसिस. आता याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट आहे की टाईप्स ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसचे असणारे टाईप्स. आता देर आर द 2 टाईप्स ऑफ ऑस्मॉसिस. म्हणजे ऑस्मॉसिसचे 2 टाईप्स आहे. फर्स्ट आहे एंडो ऑस्मॉसिस अँड सेकंड वन आहे एक्झो ऑस्मॉसिस. पहिला टाईप्स बघूयात आपण. एंडो म्हणजे काय, इनटू, आणि एक्झो म्हणजे काय तर आउट म्हणजे थोडक्यात बाहेरचं. आता एंडो ऑस्मॉसिस त्यालाच म्हटलं ते हायपोटोनिक सोल्युशन आणि जे काय एक्झो ऑस्मॉसिस आहे तर त्यालाच म्हटलं ते हायपरटोनिक सोल्युशन. आता आपण डेफिनेशन बघूयात. हे डेफिनेशन विचारू शकतात की डिफाईन एंडो ऑस्मॉसिस किंवा एक्झो ऑस्मॉसिस 1 मार्कसाठी. तर फर्स्ट आपण बघूयात एक्झो ऑस्मॉसिस एंडो ऑस्मॉसिस म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन. द डिफ्युजन ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल into a living cell or structure is called as एंडोऑस्मॉसिस. म्हणजे काही सॉल्व्हंटचे डिफ्युजन आहे, सॉल्व्हंट पार्टिकलचे काही डिफ्युजन आहे तर ते प्लांट सेलच्या इंटू म्हणजे आतमधून होते तर त्याला म्हटले जाते इंटू सेल ऑर स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द एंडो. म्हणजे इंटू.
म्हणजेच काय तर हायपोटोनिक सोल्युशन. आता एक्झाम्पल याचं जर बघितलं तर रेझिन स्वेल इन वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये मनुके भिजतात. म्हणजे थोडक्यात काय की जे काही मनुकेचं जे काही म्हणजे थोडक्यात मनुके हे काय होतात पाण्यामध्ये म्हणजे फुगतात, थोडक्यात स्वेलन होतो जो पार्ट. तर जे काही सॉल्व्हंटचे जे काही पार्टिकल आहे तर ते सेल स्ट्रक्चरच्या आतमधच्या लेअरने एंट्री करतात, तर त्याला म्हटलं ते एंडो ऑस्मोसिस म्हणजेच हायपोटोनिक सोल्युशन. ओके. त्यानंतर बी आहे, दुसरा टाईप्स आहे ऑस्मोसिसचा, एक्झो ऑस्मोसिस. आता एक्झो ऑस्मोसिसमध्ये डिप्रेशन ॲज इट इज एंड ऑस्मोसिसच येणार, फक्त एंड ऑस्मोसिसमध्ये आपण काय बघितलं की इनटू, आणि एक्झो ऑस्मोसिसमध्ये इनटूच्या ऐवजी फक्त काय येणार आउट ऑफ लिव्हिंग सेल. ॲज इट इज डिप्रेशन असणार आहे द डिफ्युजन ऑफ सॉल्व्हंट आउट ऑफ लिव्हिंग सेल ऑर स्ट्रक्चर. म्हणजे जे काही सॉल्व्हंटमधले जे काही डिफ्युजन पार्टिकल्स आहे, जे सॉल्व्हंटमधले जे काही पार्टिकल्स आहे त्याचं डिफ्युजन हे सेलच्या किंवा स्ट्रक्चरच्या बाहेरच्या दिशेने होते, तर त्याला म्हटलं ते एक्झो ऑस्मोसिस म्हणजेच हायपरटोनिक सोल्युशन. एकदम सोपे डेफिनेशन आहेत. एंडॉस्मोसिसमध्ये जे काही सॉल्व्हंट पार्टिकलचं डिफ्युजन आहे तर ते सेल स्ट्रक्चरच्या आतमधल्या साईडने होते किंवा आतमधल्या लेअरने होते. इट इज कॉल्ड ॲज द एंडो ऑस्मोसिस. आणि एक्झो ऑस्मोसिसमध्ये जे काही सॉल्व्हंट पार्टिकलचं डिफ्युजन आहे तर ते सेलच्या बाहेरचे म्हणजे आउट ऑफ लिव्हिंग सेल इज कॉल्ड ॲज द एक्झो ऑस्मोसिस. हे दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत ऑस्मोसिसचे. एंडो ऑस्मोसिस म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन आणि एक्झो ऑस्मोसिस म्हणजे हायपरटोनिक सोल्युशन. नंतरचा टॉपिक आहे की फॅक्टर अफेक्टिंग ऑन ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरवरती कुठले फॅक्टर हे एफेक्ट होत असतात. तर पहिला फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट पार्टिकल. सोल्यूट पार्टिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन, याचा ऑस्मोटिक प्रेशर यावरती होणारा इफेक्ट. ऑस्मोटिक प्रेशर डिपेंड्स ऑन द रेशिओ ऑफ सोल्यूट अँड द सॉल्व्हंट पार्टिकल. म्हणजे जो काही ऑस्मोटिक प्रेशरचा रेशिओ आहे तर तो सोल्यूट आणि सॉल्व्हंट पार्टिकल्स या दोन्हीच्या रेशिओवरती ऑस्मोटिक प्रेशर हे डिपेंड्स असते. द इन्क्रीज इन द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज द ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशनचं जर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन हे जर इन्क्रीज झालं तर ऑस्मोटिक प्रेशर पण ॲटोमॅटिक काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर कशावर डिपेंड्स आहे तर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशनवरती. त्यानंतर सेकंड फॅक्टर्स आहे आयनायझेशन ऑफ द सोल्यूट पार्टिकल. आयनायझेशन इन्क्रीज द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. म्हणजे आयनायझेशन जर इन्क्रीज झालं तर सोल्यूट पार्टिकल्स पण काय होतात, इन्क्रीज होतात. त्यानंतर 3 नंबरचा फॅक्टर आहे हायड्रेशन ऑफ द सोल्यूट मॉलिक्यूल. आता हायड्रेशन म्हणजे काय की त्या मॉलिक्युल्समध्ये जास्त प्रमाणात वॉटरचं कंटेन असते. सोल्यूट ऑफ द हायड्रेटेड सोल्यूट मॉलिक्युल्स इज ऑफ हायर ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे त्या सोल्युशनमधील जर जास्त प्रमाणात जर हायड्रेटेड सोल्यूट जर असतील तर देअर इज द इन्क्रीज द ऑस्मोटिक प्रेशर किंवा देअर इज हायर ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे हे जे काही ऑस्मोटिक प्रेशर आहे तर ते त्या सोल्युशनच्या सोल्यूट मॉलिक्युल्सवरती डिपेंड्स आहे. इन केस ते जर हायड्रेटेड सोल्यूट मॉलिक्युल्स असतील तर देअर इज द रेट ऑफ इन्क्रीज द ऑस्मोटिक प्रेशर. त्यानंतर लास्ट फॅक्टर आहे टेम्परेचर. आता हे जे काही फॅक्टर आहे तर ते पूर्णपणे इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. आता टेम्परेचर, ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज जास्त असेल तर ऑस्मोटिक प्रेशर पण त्याचा रेट काय असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. म्हणजे देअर इज अ सेव्हरल फॅक्टर विच अफेक्ट द ऑस्मोटिक प्रेशर. जो काय फर्स्ट होता तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, त्यानंतर आयनायझेशन ऑफ द सोल्यूट मॉलिक्युल्स, हायड्रेशन ऑफ द सोल्यूट मॉलिक्युल्स आणि सगळ्यात लास्ट वन आहे टेम्परेचर. जास्त टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशरचा रेट पण हा काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. त्यानंतर जो काय फर्स्ट आहे तर तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे काय ऑस्मोटिक प्रेशर आहे किंवा OP आहे तर ते कशावर डिपेंड्स आहे तर सोल्यूटच्या आणि सॉल्व्हंट पार्टिकलच्या रेशिओशी डिपेंड्स आहे. इन केस सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज असेल तर ऑस्मोटिक प्रेशर पण कसं असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे आयनायझेशन ऑफ द सोल्यूट मॉलिक्युल्स. आयनायझेशन जर जास्त प्रमाणात असेल तर सोल्यूट पार्टिकल्स पण काय असतील म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर पण काय असतील तिथे इन्क्रीज असणार आहे. त्यानंतर हायड्रेशन ऑफ द सोल्यूट मॉलिक्युल्स. अ सोल्युशन ऑफ द हायड्रेटेड सोल्यूट मॉलिक्युल्स इज हायर ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे सोल्युशनमधील जर जे काही सोल्यूट मॉलिक्युल असतील तर ते जर हायड्रेट असतील म्हणजे जास्त प्रमाणात जर वॉटर कंटेन असेल
तर तिथे ऑस्मोटिक प्रेशरचा रेट हा पण कसा असणार आहे, हायर असणार आहे. म्हणजे हे झाले फॅक्टर की ते ऑस्मोटिक प्रेशरवरती काय करतात, इफेक्ट करतात. म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग ऑन द ऑस्मोटिक प्रेशर. थँक्यू.